एबी फॉर्मवरून ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद आता टोकाला पोहोचलाय। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांनी भाजपसोबत हात मिळवणी केल्याचा शहर प्रमुख नितीन तिवारी यांनी आरोप केलाय। प्रभाग 28 मधून 4 वेळा नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख राहिलेले किशोर कुमेरिया यांना पक्षाने ओबीसी मधून उमेदवारी दिली आहे। शहर प्रमुख नितीन तिवारी यांनी खुल्या प्रवर्गातून उमेदवारी दिली आहे। किशोर कुमेरिया यांना 12 वाजता एबी फॉर्म दिला गेला तर नितीन तिवारी यांना 2 वाजता एबी फॉर्मचं वाटप झालं। जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांच्यात वाद जो आहे तो टोकाला गेला आहे। नेमका वाद काय आहे आपल्या जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत शहर प्रमुख नितीन तिवारी। नेमका वाद काय, तुम्हाला एबी फॉर्म कुठल्या प्रवर्गाचा दिलेला होता आणि कुमेरिया यांना कुठल्या प्रभागाचा दिलेला होता? जे आमचे किशोर कुमेरिया आहेत महानगर प्रमुख जिल्हा प्रमुख त्यांनी ओबीसी प्रवर्गामध्ये आतापर्यंत निवडणूक लढली होती। मागच्या वेळी पण ते जे नगरसेवक होते ते ओबीसी प्रवर्गामध्ये होते। तर पक्षानं सांगितलं होतं की तुम्ही ओबीसीमध्ये लढा, म्हणजे किशोर कुमेरियाला आणि मला, कारण की ओपन शिवाय मी जाऊ शकत नाही, तर मला ओपन प्रवर्गातून एबी फॉर्म देण्यात मला एबी फॉर्म ओपनचा होता। मला एबी फॉर्म ओपनचा होता। मी सेंटरमध्ये गेलो, जेव्हा मी सबमिशन करत होतो तर मला आढळण्यात आला की किशोर कुमेरिया ऑलरेडी येऊन ओपनमध्ये फॉर्म टाकून गेले। माझ्या अगोदर येऊन त्यांनी ओपनमध्ये फॉर्म टाकला होता। त्यांच्याकडे पर्याय होता ओबीसीचा, त्यांनी का टाकला? मागची निवडणूक 2 निवडणूक त्यांनी ओबीसीमध्ये लढली, मी ओपनमध्ये होतो। मंगलागौले ऑलरेडी एक नगरसेविका आमच्याकडे आहेत, ते होत्या, स्ट्रॉंग पॅनल होता। किशोर, जरी भारतीय जनता पार्टी आमचा शत्रुपक्ष असला तर किशोर कुमेरिया हे का भारतीय जनता पार्टीला लाभ पोहोचवण्याकरता कारस्थान केली का? तिकडे जो कॅन्डिडेट होता, जो मागच्या वेळी ओपन प्रवर्गामध्ये पिंटू झलके निवडून आला होता, तो ओबीसीमध्ये गेल्यानंतर त्याला अभय प्रदान करण्यासाठी किशोर कुमेरियांना कारस्थान केली का? हे पक्षासोबत पण धोका, एक शिवसैनिकांसोबत अत्याचार झाला तर झाला, परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत पण हा आत्मघात आहे, त्यांच्यासोबत पण अत्याचार आहे। खूप धन्यवाद। कॅमेरामॅन मंगेश वस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज।